नमस्ते. श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया. मी वर्षा बंगलोरमध्ये राहते. माझी सध्याची आंतरिक स्थिती काही देण्याची आहे. अर्थात मी ज्या स्थितीत आहे ती इतरांनीही अनुभव करावी अशी माझी इच्छा आहे आणि ही माझ्या हृदयातून स्वाभाविकपणे येते. त्यामुळे माझ्या भोवती असलेल्या लोकांना ही स्थिती मी अंतरित करते. माझे आयुष्य श्री परमज्योतींचे विराट कार्य पार पाडण्यासाठी आहे असे मला वाटते. माझ्यासाठी मी रोजचे काम करते त्यात श्री परमज्योतींचे कार्य कशी प्राथमिकता घेते हे मी बघत असते. उदाहरणार्थ, मी जेव्हा चालते तेव्हाही मी माझे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने रोज चालत असले तरी तिथे चालण्यासाठी येणाऱ्या लोकांना ही स्थिती मी अंतरित करते याची श्री परमज्योती खात्री करून घेतात. काही दिवसांपूर्वी मी आजारी होते व खूप वेदनेत होते. मी हॉस्पिटलमध्ये जात होते तरीही अन्य रुग्णांना मी ही स्थिती अंतरित करत होते याची श्री परमज्योतींनी तजवीज केली होती. ईश्वर कसे नियंत्रित करत आहेत व माझा अहम कसा अदृश्य होत आहे हे मी बघू शकत आहे. श्री परमज्योतींसोबतचे माझे नाते खूप चांगले विकसित झाले आहे. मी ज्यासाठी प्रार्थना केली असेल मग ते कितीही छोटे किंवा क्षुल्लक असो, श्री परमज्योती त्याची काळजी घेतात. गोष्टी माझ्यासाठी प्रकट होतील याची ते खात्री करून देतात. अलीकडचे प्रकटीकरण म्हणजे श्री परमज्योती माझ्या घरात शंखाच्या रूपात प्रकट झाले होते. मला व श्री परमज्योतींना जोडणारा एक धागा आहे असे मला वाटते व मी प्रत्यक्ष त्याचा एक भाग आहे हे मला जाणवते. त्यामुळे जेव्हा मी श्री परमज्योतींशी बोलते तेव्हा खूप भावूक होते, कारण मी माझ्या उगमाकडे परतले आहे असे मला वाटते. कधीकधी मी त्यांच्याशी तासनतास बोलत असते, कारण आमचा संवाद खूप गहन असतो. त्या संपूर्ण अवधीत जे काही विचार येतात ते त्यांना प्रतिक्रिया देतात व तो विचार हळूच नाहीसा होतो व माझा अहम पण नाहीसा होतो. आणि एक क्षण असा येतो जेव्हा मी स्वतःच्या अस्तित्वालाच प्रश्न करते. ही स्थिती इतकी चांगली आहे की मला त्यात हरवून जावेसे वाटते. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी मला त्यांचे वाहन बनवल्याबद्दल व मला अशा सुंदर अवस्था दिल्याबद्दल मी श्री परमज्योतींची मनापासून आभारी आहे. अनंत कोटी धन्यवाद श्री परमज्योती. तुमच्या दिव्यचरणी माझे चिरंतन आभार.